दिवस म्हणजे साधारण एक महिनाभर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भारतातल्या कोणत्या बातम्या झळकत होत्या? तर भारतातलं सीजेपीचं आंदोलन, बाज. त्याच्या व्यतिरिक्त काही बातम्याच दिसत नव्हत्या. म्हणजे या बातम्या पाहून असं वाटतंय की भारतात बाकी काही चांगलं घडतच नव्हतं का? कारण दिवस रात्रनं याच बातम्यांचा मारा सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून आपल्यावर होत होता. आता भारतातली जेनझी नेमकं काय करत होती असा प्रश्न जर कोणाला विचारला तर इतर देशातले लोक सांगतील की आंदोलनातच दिसत होती. पण सगळी तरुण पिढी काही आंदोलनात उतरली होती का? तर अजिबात नाही. तरुण पिढीचं वेगवेगळ्या क्षेत्रात बरंच काही चांगलं काम चालू होतं, पण बातम्यांमधून ते सांगितलंच जात नव्हतं. त्यामुळे असं वाटतंय की सगळी जेनझी ही सरकार विरोधात एकवटली होती आणि सरकार विरोधात नारेबाजी करत होती. आता या आंदोलनात सुद्धा जी जेनझी दिसत होती त्यांच्यामध्ये सुद्धा दोन गट होते. म्हणजे एक गट होता तो देशविरोधी नारे देत होता, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत होता, गुंडगिरी करत होता, पोलिसांवर दगडफेक करत होता, जवानांना मारत होता. आणि दुसरा जो गट आहे ना जेनझीचा, तो या सीजेपीच्या लोकांवर विश्वास ठेवून, नाही खरंच या लोकांनी आपला मुद्दा उचललाय असा विश्वास ठेवून या विचाराने या आंदोलनात सामील झाला होता. पण इथे आल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. त्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ आपण याआधी पाहिलेलेत. आंदोलना व्यतिरिक्त काही चांगलं घडतच नव्हतं का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण असं अजिबात नाहीये. तर भारताची प्रगती वेगवेगळ्या क्षेत्रात याही काळात चालूच होती, पण ती आपल्या समोर आणली गेली नाही. आणि नेमकं या काळात काय घडत होतं हेच आजच्या भागातून मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालंय या सगळ्या काळामध्ये, जेनझी जेनझी हा शब्द आहे ना सातत्याने आपल्या कानावर पडतोय. आता जेनझी म्हणजे दुसरे कोणी नाहीये, तर तरुण पिढीला जेनझी असं म्हटलं जातं, जे आपल्या देशाचं भविष्य आहे. या काळात काय असतं ना, तरुण रक्त हे सळसळतं असतं. म्हणजे खूप काही करण्याची जिद्द, उमेद, उर्मी असते. आणि हे ओळखूनच सीजेपीने नीटच्या मुद्द्यावर तरुणांना एकत्र आणलं. या आंदोलनात नीटचा अभ्यास करणारे किती होते हा मुद्दा वेगळा आहे, पण तरुणांच्या प्रश्नावर हे सगळे एकत्र आले आणि सळसळतं रक्त एकत्र आलं. त्यामुळे या आंदोलनाला युवा शक्तीचा आविष्कार असं म्हटलं गेलं. बरोबर आहे, युवा शक्ती इथे एकवटली होती, मुद्दा सुद्धा बरोबर होता. पण हे आंदोलन भरकटलं हे सुद्धा तितकंच खरंय. आणि गेल्या काही दिवसांपासून आपण जेनझीच्या प्रतिनिधींशी गप्पा मारतोय. म्हणजे जे या आंदोलनात सहभागी झाले नव्हते अशा मुलांशी आपण साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून चर्चा करतोय. त्यातून त्यांचे विचार सुद्धा समोर येत आहेत. म्हणजे ते सुद्धा अनेक व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. ज्यांनी बघितले नसतील त्यांनी नक्की बघा. जेनझी नेमका काय विचार करते किंवा त्यांना काय बदल हवाय हे यातून लक्षात येईल. आता 22 लाख विद्यार्थ्यांनी पुन्हा नीटची फेरपरीक्षा दिली. त्यांनी जल्लोष केला. म्हणजे जेनझी मधले काही विद्यार्थी हे अभ्यासात गुंतले होते. आता या आंदोलनात मुळात विद्यार्थी किती होते हा प्रश्न आहे. कारण 30-35चे विद्यार्थी मला नाही वाटत नीटचा अभ्यास करत असतात. म्हणजे या आंदोलनात अर्धे अधिक तर 35 आणि 40चेच दिसत होते. जेन्युइन विद्यार्थी किंवा ज्यांना खरंच कळकळे या सगळ्या प्रश्नाविषयी ते किती होते हा जरा संशोधनाचाच विषय आहे. बाकी या आंदोलनात युवा शक्तीचं, स्त्री शक्तीचं एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. म्हणजे काय त्यांची ती भाषा. मुलींनी तर या आंदोलनामध्ये आम्ही मुलांच्या अजिबात मागे नाही हे दाखवून देण्याची स्पर्धाच लावली होती. अनेक मुलींचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. काय काय ते रील्स आहेत. ये नीला हार्पिक, ये रेड हार्पिक. अरे बापरे, म्हणजे तुम्ही पोलिसांना बोलताय, तुम्ही देशाच्या जवानांना बोलताय, तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना बोलताय, कशाचंही भान नव्हतं. आणि अजून एक कोणीतरी ती रुचिका सिंग नावाची मुलगी आहे, तिच्यावर आता FIR दाखल झालीये. म्हणजे अनेकांनी मागणी केली होती की या मुलीला पहिले शोधून काढा आणि तिच्यावर FIR दाखल करा. बापरे, तिचा तो व्हिडिओ ऐकला तर अजिबात ऐकवत नाही अशा शिव्या तिने त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. बरं, जेनझीचं हे चित्र म्हणजे भारत अशी प्रतिमा माध्यमांमधनं तयार होत होती. पण असं नाही हो. आंदोलनातली जेनझी म्हणजेच भारत हे एकदम चुकीचं आहे. कारण या सगळ्या काळात आपला भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत होता. आणि ती प्रगती कशा पद्धतीने हे मी तारखेनुसार आता तुम्हाला सांगणार आहे. 10 जून 2026
भारताचं संरक्षण उत्पादन 2025-26 मध्ये 1.78 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलं. 11 जून 2026 मेक इन इंडिया अंतर्गत भारतात तयार झालेल्या पहिल्या C-295 लष्करी वाहतूक विमानाने पहिलं उड्डाण घेतलं आणि अशी 40 विमानं निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. याच दिवशी DRDOने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण आणि जहाज विरोधी क्षेपणास्त्रांच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी घेतली. 13 जून 2026 NDA मधून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला कॅडेट्सना भारतीय संरक्षण दलात अधिकृतपणे नियुक्त करण्यात आलं. 15 जून 2026 ओडिसा इथून स्वदेशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूज मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 21 जून 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथे INS दुनागिरी, INS संशोधन, INS अग्रय या 3 स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलाला समर्पित केल्या. 24 जून 2026 या दिवशी RDSO आणि ARAI यांनी LHM ट्रेनच्या डब्याची संपूर्ण क्रॅश चाचणी यशस्वीपणे पार पाडली, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत झाली. याच दिवशी इस्रोने सेमी क्रायोजेनिक इंजिनची 175 टन क्षमतेची यशस्वी चाचणी केली. 26 जून 2026 कल्पकम येथे अणुऊर्जेच्या उष्णतेवर आधारित हायड्रोजन उत्पादन प्रकल्प हा सुरू झाला. 11 जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम इथे INS महेंद्रगिरी भारतीय नौदलाला समर्पित केली. याच दिवशी बँगलोरच्या विमॅग लॅब्सला दुर्मिळ धातूंशिवाय चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर तंत्रज्ञानासाठी 5वं भारतीय पेटंट मिळालं. याच दिवशी ईशान्य भारतातील अवकाश संपर्क मजबूत करण्यासाठी आसाममध्ये नवीन इस्रो सॅटेलाइट अर्थ स्टेशन उभारण्याची घोषणा झाली. IIT गांधीनगरच्या संशोधकांना AI डेटा सेंटर्स, EVs आणि उच्च कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्ससाठी स्वदेशी लिक्विड कूलिंग प्लेट्स विकसित करण्यासाठी अनुदान मिळालं. 12 जुलै रोजी भारतीय युवा संघाने 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्ण पदक जिंकून जगात प्रथम स्थान पटकावलं. 13 जुलै रोजी भारताचा पहिला अडथळामुक्त द्रुतगती मार्ग लखनौ कानपूर द्रुतगती मार्ग लोकांसाठी खुला झाला. 17 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद इथे भारताच्या पहिल्या स्वदेशी आणि जगातील सर्वात लांब 10 डब्यांच्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. 18 जुलै रोजी हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेसच्या तरुण भारतीय अभियंत्यांनी विक्रम-1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं. खासगी क्षेत्राने विकसित केलेलं हे पहिलं रॉकेट आहे. 19 जुलैला भारतीय जेन्झी संघाने आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 4 सुवर्ण पदकं जिंकून जगात प्रथम स्थान पटकावलं. तसंच आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुद्धा पदकांची कमाई केली. यापैकी अनेक अचीवमेंट्स मध्ये भारताच्या जेन्झीने सर्वाधिक योगदान दिलंय. यावरून लक्षात येईल की भारतातली सगळी जेन्झी ही आंदोलनात गुंतलेली नव्हती. जेन्झीच्या नावाखाली देशात अराजकता पसरवणारे अकार्यक्षम मध्यमवयीन देशद्रोही तरुण हे जंतर मंतरवर अवतरले होते आणि देशविरोधी घोषणा देत होते. जेन्झी म्हणजे तरुण पिढी हे भारताचं उज्ज्वल भविष्य याची जाणीव जेन्झीला सुद्धा आहे. जे युवा देशाच्या प्रगतीला आता हातभार लावतायत, नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या यशाबद्दल बोलायला कोणालाही वेळ नाहीये किंवा त्यांचे रील्स येत नाहीये, त्यांच्या बातम्या भारतीय काय आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सुद्धा झळकत नाहीये. यांच्याविषयी बोलायला वेळ नाही असं म्हणण्यापेक्षा देशाची प्रगती काही समाजकंटकांना, देशविरोधी लोकांना समोर येऊच द्यायची नाहीये. आता सगळ्यांना या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने लाठीचार्ज झाला, तिथे कसा हिंसाचार झाला, हे सगळं बघण्यात फार इंटरेस्ट आहे. पण आपल्याच देशातल्या जेन्झीने वेगवेगळ्या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्यात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कशी प्रगती करताय, याबद्दलचे रील्स बघायला कोणालाही वेळ नाहीये किंवा कोणाला इंटरेस्टही नाहीये. कसं आहे ना, देशात आव्हानं आहेत, खूप समस्या आहेत, त्यावर चर्चा होणं हे गरजेचंच आहे. पण त्याच वेळी दुसरीकडे आपला भारत देश, आपली जेन्झी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश, पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये
नवनवे प्रयोग करते, नवनवे यशाचे टप्पे गाठते, त्याविषयी बोलणं, त्यांचं कौतुक करणं आणि त्यांची ही प्रगती जगासमोर येणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आजचा हा खास एपिसोड होता. आपण रोज या आंदोलनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करतोय, अनेकांशी संवाद साधतोय, पण त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याच देशातल्या या तरुण मुलांनी केलेली प्रगती किंवा भारत देशाने केलेली प्रगती याविषयी बोलणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा, नक्की व्यक्त व्हा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.